आज राजशाही नाही, आज लोकशाही. लोकशाहीमध्ये लोकांनी दिलेले, निवडून दिलेले आमदार असतील, खासदार असतील, तुम्ही लोकशाहीतले राजे आहात. मग तुमचं सगळ्यांचं कर्तव्य, कुठल्याही पक्षातले असू दे, मी पक्षभिक्ष तर मी मानत पण नाही, पण या सगळ्यांनी थोडासा विचार करायला हवा की जेव्हा आपल्याला निवडून दिले तेव्हा आपल्याला सांस्कृतिक असेल, क्रीडा असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातलं लोकांचं आपलं त्यांच्याप्रती कर्तव्य बनतं की आपण त्या पद्धतीने त्यांचं देखभाल करावी किंवा त्यांचं संरक्षण करावं. अनेक स्कीम्स आहेत केंद्र शासनाच्या, अनेक राज्य शासनाच्या स्कीम्स आहेत. त्याच्या माध्यमातून मी निश्चितपणे आता राज्यात तुम्ही पाहिलं तर त्यांच्या कुठल्या कुस्त्या चालल्यात मला माहित नाही, पण ज्या चालल्यात त्या खऱ्या कुस्त्या ह्या आहेत, त्या नाही, चिल्लर कुस्त्या आहेत त्या. त्यामुळं तिथं जाऊन तुमच्याकरता भांडणं कशाला. मगाशी कारण नसताना समृद्धीने सांगितलं हे महाराष्ट्र देश उपवन, हे मला ट्रिपल केलं. ट्रिपल का केलं तसं त्याच्या मनात काय होतं माहीत नाही, पण माझं वय काय एवढं झालं नाही मला ट्रिपल करण्यासारखं. आणि विशाल एक सांग, ज्यावेळेस मी आलो ना शिक्षण घेऊन, त्यावेळेस मला सुद्धा आहे ना काय बोलायचं मला सुचायचं नाही. सगळं समोर जनसमुदाय असायचं. हळूहळू जसं कुस्ती शिकला, ह्या पुढच्या वेळेस आहे ना संपूर्ण काय म्हणतात प्रस्तावना करायचं काम 1, 2 आणि 3 सगळ्याच बाबतीत थोडासा हा वाडा जरी असला तरी हा माझा एकट्याचा नाही आहे. मध्ये कोण आपण मोडकळीत निघालेलं गाडीला ते म्हणतो ना भंगार असतं ना एखादा, ते कोणतरी एक भंगार म्हणाला की मावळ्यांमुळं छत्रपती आहेत. मला या प्रसंगी मला एवढंच सांगायचं वाटतं, मी सोडून द्या, पण त्यावेळेस महाराजांनी कधी स्वतःला छत्रपती म्हणून घेतले नाही. त्यांच्याबरोबर मूठभर लोक होते, मित्रमंडळी, हे सुद्धा सगळे मावळे होते. शिवाजी महाराज सुद्धा मावळे. पण त्यांनी एक विचार दिला, त्या विचारातनं बाकीच्यांनी बोध घेतला. मग कोणतरी लीड केलं पाहिजे, दिशा दाखवली पाहिजे, म्हणून मला ते सांगावंसं वाटतं. आणि त्यामुळंच लोकांनी आग्रह केला. म्हणून नाही तर आम्ही कुठं म्हणतो, आमचं म्हणणंच नाही. आम्ही म्हणतो आम्ही सर्वसामान्य तुमच्यासारखे, काय आमच्यात फरक आहे. तुम्ही मान सन्मान देता हेच आमच्याकरता खूप झालं. पण काय लोकांना वाटतं, त्यांची लायकी पण नाही, त्यांना वाटतं की आपण म्हणजे जीभ दिली ना प्रत्येकाकडे जीभ, बेताल वक्तव्य करायचं टी व्हीवरती आहे. त्यांना वाटतं की आपण म्हणजे खूप महान झालो. एक काळ येतो की ही महानता जी काय लोक समजतात ही महानता नाही आहे. प्रत्येकाने विचार केला पाहिजे. श्वास
हा कधी थांबल सांगता येत नाही. आणि जास्त बोललं, वेडंवाकडं बोलू नका, जरा समजून बोलत जा, नाहीतर अगोदरच श्वास कसा रोखायचा हे दाखवून देईन. फार बोलण्यापेक्षा एकच सांगतो, हे घरानं आहे, हे तुमच्यामुळं. आम्ही नेहमी सांगतो, हे वाडा आहे तुमचं आहे. नेहमी सांगत असतो की आमच्यामुळं तुम्ही नाही आहे, इतर लोकांसारखं माझ्यामुळं समाज आहे, नाही. तुमच्यामुळं, सर्व समाजामुळं आम्ही आहोत, हे विनम्रपणे या ठिकाणी मला सांगायचं. बोलण्यासारखं फार आहे, पण आता ती वेळ नाही. आता बोलण्यापेक्षा करून दाखवण्याचीच वेळ येणार आहे. जर बोलणं बेताल वक्तव्य जर कोणी केलं त्यात कमी पडणार नाही. पहिलवान मंडळी, आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी आल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो. आणि आपल्या सगळ्यांना असंच कधी येत चला, काही काम असेल, तुमच्या कुस्तीतलं असेल किंवा बाकीचं काय असेल तर केव्हाही सांगत चला, त्यात कुठेही मी कमी पडणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.